नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी. एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आवळे आम्हाला दिलेले आहेत, तर ह्या आवळ्याचं आपण काहीतरी रेसिपी बनवूया आणि तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करूया. त्यासाठी मी 4-5 पाण्याने आवळे स्वच्छ धुवून पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं ते 15 मिनिटं आवळे उकळून घेतलेले आहेत. आवळे आपले उकडलेले आहेत. त्यानंतर आता आवळ्याचे असे उकडलेले आहेत आवळे असे सोलून निघालेले आहेत. आता आवळे काढून थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याचे आता आपल्याला बी काढून घ्यायचे आहेत आतले. सगळ्या डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली बटनाच्या खाली त्रिकोण बटनावरती जाऊन केला बघा. हे सगळे मी बी काढून घेतले आणि आता आपल्याला करून घ्यायची आहे पेस्ट. तर हे पेस्ट असे स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. थोडी बघा अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे. सगळी पेस्ट आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा सूट पावडर असा आपण घातलेला आहे. आणि जेवढ्या आवळ्याची पेस्ट आहे त्याच्या डबल आपल्याला ही साखर घालायची आहे. आणि थोडीशी कमी घातली तरी चालेल, तुम्हाला कमी गोड आवडत असेल, पण आवळ्याच्या डबल साखर घालायची आहे. तेव्हा परफेक्ट गोड आवळा म्हणजे काय आवळा कँडी लागते. ही आवळा कँडी आपली वर्षभर टिकते, हेल्दी, पौष्टिक, टेस्टी असते. लहान मुलांना तर खूपच छान. आवळ्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असं भरपूर मोठ्या प्रमाणात असतं. तर हे सगळं बघा आवळ्या असं सगळं मिक्स करायचं आहे. आपल्या केसांसाठी सगळं छान आहे. अर्धा चमचा तूप घालायचं आहे. त्याच्यामुळं आवळा कँडी अशी सॉफ्ट होते, हार्ड होत नाही आहे तूप घातल्यामुळं. तर हे बघा, हे सगळीकडे असं एकसारखं चांगलं मिक्स झालेलं आहे. आणि आपण चेक करायचं आहे की आपलं हे जे थोडंसं मिश्रण टाकून पाण्यामध्ये चेक करायचं आहे त्याची गाठ बनते का. आणि बनल्यानंतर समजायचं आपलं परफेक्ट आवळा कँडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. बघा आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. एक बटर पेपर घ्यायचा आहे किंवा एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. आणि सगळं मिश्रण एकसारखं असं पसरून घ्यायचं. आपण कुठल्याही प्रकारच्या वड्या कशा करतो त्या पद्धतीनेच हे करायचं आहे. त्याच्यावरून बटर पेपर घातल्या आणि वाटीने मी एकसारखं पसरून घेतलेलं आहे. याच्यामुळे वडे सारखे सगळीकडे एकसारखे होते, कुठेही जाड पातळ राहत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबा इतका रस पण तुम्ही घालू शकता. हे बघा आपल्या आवळा कँडी अशी तयार झाली, म्हणजे त्या थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर कट करायचा. आकार तुमच्या आवडीनुसार द्या, छोटा मोठा. मी एक शंकरपाळीचा आकार कसा असतो तसा आकार देऊन घेतलेला आहे. खूप छान दिसत होतं, सुंदर दिसत होतं का. आणि हे देशी आवळ्या असल्यामुळे ह्याचा असा कलर आलेला आहे. पण कलर जरी तुम्हाला हे वाटला तरी ते खायला पौष्टिक आणि हेल्दी असे खूपच असे हेल्दी आणि पौष्टिक आवळे असतात. हे बघा किती शायनिंग आलेले आहे त्याच्यावरती. अशा प्रकारे हे आवळे नक्की करून बघा. अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब, लाईक करा, कमेंट करा. आणि हे बघा किती सुंदर झालेले आहेत. आपण पुन्हा भेटणार नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.